इतिहास घडवी नवा नव इतिहास घडवी नवा नव इतिहास घडवी कडून शत्रूला सदा रडवी मुलुक मिळवून झेंडा चढवी हाजी हाजी मुलुक मिळवून झेंडा चढवी हाजी मुलुक मिळवून झेंडा चढवी हाजी हे मर्द मावळे सच्चे आहा छत्रपती शिवाजी राजांनी मावळा जमा केला सवंगडी गोळा केले आठवा तो इतिहास नरवीर तानाजी माणूसरे किल्ले कोंढाणा बघा गड आला पण माझा सिंह निघून गेला छत्रपती शिवरायांचे मावळे ज्यांच्या रक्ताने पावन झाली ही गोडखिंड देवाजी प्रभू बघा मुरारबाजी अनेक मावळे होऊन गेले ज्यांनी राजांसाठी प्राणाची आहुती दिली शिवा काशी बघा ज्या वेळेला पन्हाळ्याला वेढा पडला आणि राजाने विचारलं शिवाजी राजांसारखा सेम दिसणारा शिवा काशी या शिवाला विचारलं शिवा तू या ठिकाणी माझा रूप घेऊन थांबण्यास तयार झालेला आहे पण तुला माहिती आहे का पुढे काय घडणार आहे बघा शिवा काय म्हणाला शिवा काशी काय म्हणाला राज अहो तुमचं रूप घेऊन आम्हाला या ठिकाणी या गडावरती थांबण्याची संधी मिळते हे काय मोठे आहे का हे काय थोडं भाग्य आहे का आमचं त्यावेळेला काय झालं बघा असा हा मावळा राजाने गोळा केला तो कसा 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 हे मर्द मावळे सच्चे शुभचा बोल जीव की प्राण शुभचा बोल जीव की प्राण शुभचा बोल जीव की प्राण स्वधर्मासाठी अर्पुणी प्राण राखती भगव्या झेंड्याचा मान चिरहाची राखती भगव्या झेंड्याचा मान चिरहाची राखती भगव्या झेंड्याचा मान चिरहाची आणि आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला काळाचा तो काळ शिवाजी आला जन्माला हे शेतकरी राजा आला तू ये मुजरा मानाचा शाही राजा महाराष्ट्र भूचा चरणा मुजरा मानाचा शाही राजा महाराष्ट्र भूचा चरणा सांगलीचा शाहीर आला शाहिरी थाटात शाहिरी थाटात सांगलीचा शाहीर आला शाहिरी थाटात शाहिरी थाटात आणि शिवरायाचा गातो पोवाडा ठेवा ध्यानात हे जिर जिर हे जिर जिर हे जिर जिर जी जिर जिर हे जी जिर जिर हे जी मंडळी
छत्रपती शिवाजी राजानं आणि कसं म्हणावं हे शिकवलं धर्मवीर शंभू राजानं. माझा शंभू राजा तरी कसा होता म्हणा, कसा? देश धर्म पर मिटने वाला वो शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला वो शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी वो एक ही शंभू राजा था. वो एक ही शंभू राजा था. वो एक ही शंभू राजा था. आणि मग काय झालं? एके दिवशी जिजाई माऊली गडावरती असताना कोंढाण्यावर नजर गेली आणि कोंढाण्यावरती हिरवत निशाण फडकही दिसतात. मा साहेबांनी निरोप पाठवला, राजे ताबडतोब राजगडाला या. आणि मग काय झालं? राजांनी कृष्णागुडीला टाच मारली आणि राजे गडावरती येऊन पोहोचलेले आहेत. आणि तिकडं आऊ साहेबांचं आणि राजांचं बोलणं तानाजीनं ऐकलं. काय म्हणताय आऊ साहेब आणि राजे? शोभा, अजून तो कोंढाणा किल्ला स्वराज्यामध्ये आला नाही. कधी घेणार हा किल्ला? आणि त्याच वेळेला लग्नाच्या अक्षता देण्यासाठी तानाजी मालुसरे गडावरती आलेला आहे. आणि मा साहेबांचं आणि राजांचं बोलणं ऐकलं आणि तानाजी म्हणतो, काय राजा आधी लगीन कोंढाण्याच्या आणि मग माझ्या रायबाचे. आणि मग काय केलं तानाजीने? काय केलं? बंधू सूर्याजीला घेतलेला आहे, शेलार मामाला घेतलेला आहे आणि स्वारी केली. ती कशी म्हणाल? हर हर स्वारीची करतो तयारी. स्वारीची करतो तयारी शिवाजी गडावरी. त्याच्या दिवशी अक्षता देण्याला लग्नाचं तांदूळ देण्याला तानाजी सुभेदार आला. हजिराजी तानाजी सुभेदार आला. हजिराजी. आणि मग काय प्रकार घडला? तानाजीनं काय केलं? गोंधळाचा वेश परिधान केला, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घातल्या आणि अंगरखा घातला आणि कोळी वाड्यावर जाऊन हा गोंधळ सादर केला. कोळ्यांना साह्य करून घेतलं. ते कसं म्हणाल? आणि गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी. गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी. आणि गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी. गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी. आम्ही आंबेचे गोंधळी. आम्ही आंबेचे गोंधळी. आणि गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी. गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी. अंबाबाई माझे आई ग, आवडीन धरतो तुझे पाय. अंबाबाई माझे आई ग, आवडीन धरतो तुझे पाय. अंबाबाई माझे आई ग, आवडीन धरतो तुझे पाय. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, ये ग. काग धरी रास राग, धरी रास राग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, ये ग. काग धरी रास राग, धरी रास राग. तू सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू सत्वा
जगाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी उग पुढं पुढं निघ तुझ्या माग उग पुढं पुढं निघ तुझ्या माग राग धरी रास राग धरी राग